दिवाळीच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना काँग्रेसने दिले व्यासपीठ, गड किल्ले व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। नवी मुंबई दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आपल्या समृद्ध इतिहासाला उजाळा मिळावा या हेतूने काँग्रेस प्रवक्ते व कामगार नेते श्री रवींद्र सावंत साहेब आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांच्या पुढाकाराने भव्य गड किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला नागरिक आणि लहानग्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आजच्या मोबाईल युगात मुलांना सर्जनशीलतेकडे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाकडे आकर्षित करण्याचा हा एक आगळा वेगळा प्रयत्न ठरला। गड किल्ले स्पर्धा मुलांनी विविध साहित्य वापरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत भव्य किल्ल्यांची अप्रतिम निर्मिती केली। अनेकांनी किल्ल्यांसोबत सामाजिक संदेशही दिला। पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले। रांगोळी स्पर्धा सामाजिक बांधिलकी या विषयावर घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत मुलांनी आपल्या घरच्या अंगणात सुंदर रांगोळ्या साकारल्या व त्या दिलेल्या क्रमांकावर फोटोच्या माध्यमातून सादर केल्या। रंग, कल्पकता आणि विषयानुरूप संदेश यांचा अप्रतिम संगम यात दिसून आला। या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण व पाहणी रवींद्र सावंत साहेब, विद्या भांडेकर मॅडम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या टीमने विविध वॉर्डात जाऊन प्रत्यक्ष केली। या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांना काँग्रेसतर्फे 5,000 रुपयांपासून ते 1,500 रुपयांपर्यंत बक्षीसही देण्यात आली। तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला बक्षीस देण्यात आले। यावेळी उत्साह, सर्जनशीलता आणि देशभक्तीची भावना अनुभवायला मिळाली। या अभिनव उपक्रमामुळे दिवाळीचा सण एक सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। आज मुलांना चांगल्या प्रकारे वाव मिळावी यासाठी त्यांना आम्ही एक प्राइज ठेवलेला आहे, बक्षीस ठेवले मुलांना। गड किल्ले बनवा आणि बक्षीस घ्या। उद्यानंतर बक्षीस प्रत्येकाला बक्षीस देणार। आज तुम्ही पाहता की प्रत्येक सोसायटीमध्ये जुईनगर आणि सानपाडा आणि नेहरू सेक्टर 2च्या LIG पासून त्या सर्व सोसायटीमध्ये सुंदर 8-8, 10-10 जणांच्या मुलांनी एकदम म्हणजे एवढ्या हुशारीने गड किल्ले बनवलेत। एवढा आनंद वाटला, मला पण वाटलं आणि सोसायटीच्या लोकांनी पण त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे। असंच मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज लोकांना इतिहास विसरत चाललेत। आज शिवाजी महाराजांचा इतिहास गड किल्ल्यातून लोकांच्या मुलांवरती रुजला पाहिजे की आमच्या वेळेचा जो इतिहास होता तो आता इतिहास या मुलांना कळणं फार गरजेचं आहे आणि मुलांच्या आई वडिलांनी पण यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि आज या वर्षी आम्ही गड किल्ल्यांचं केले, अजून याच्या पुढच्या वर्षी गड किल्ल्यांसाठी आम्ही चांगलं बक्षीस देऊन त्यांना चांगलं प्रोत्साहन देणार आहे। जास्तीत जास्त मुलं यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम केला पाहिजे। तसं आम्ही रांगोळी स्पर्धाही ठेवले की घरीच बसून रांगोळी काढा आणि फोटो आणि व्हॉट्सअपद्वारे त्याचा व्हिडिओ क्लिप पाठवा। त्याचंही चांगलं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे। म्हणजे मुलांना महिलांना वाव देण्याचं आम्ही काम यावेळेला या दिवाळीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आणि महिला सचिव आहेत विद्याताई भांडेकर यांनी मिळून आणि आमच्या काँग्रेसच्या टीमने मिळून ही संकल्पना आखलेली आहे। नेहरू ब्लॉक काँग्रेस कमिटी रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही किल्ले स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। तसंच आपण किल्ले स्पर्धा ही 2 दिवसापासून बघण्याची सुरुवात केलेली आहे। नेहरू सेक्टर 2 सानपाडा अनेक विभागामधील प्रभाग क्रमांक 22 मधील अनेक मुलांना सहकार्य एक उत्साह देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या मुलांनी खूप उत्स्फूर्तपणे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। रवींद्र सावंत साहेब यांच्या सोबत आज आम्ही सगळ्यांनी या गड किल्ल्यांना व्हिजिट केलेली आहे, भेट दिलेली आहे आणि मुलांना प्रोत्साहनोत्तर बक्षीसही दिलेलं आहे। अशाच मुलांनी हे एक इतिहास जागता ठेवावा हा एक आमचा उद्देश होता। आम्ही गेली अनेक वर्षापासून हा गड किल्ल्यांचा कार्यक्रम आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम दिवाळी निमित्त घेतच असतो। ह्या वर्षी रांगोळी स्पर्धा आणि गड किल्ले स्पर्धा आहे। रांगोळी स्पर्धेसाठी आपण 5,001चं बक्षीस ठेवलेलं आहे। गॅसची शेगडी आहे, कुकर आहे आणि उत्तेजनात सर्वच महिलांना आपण बक्षीस देत आहोत। त्याचाच आपण गड किल्ल्यांसाठी 3,500चं एक पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 2,500चं आणि तृतीय बक्षीस आपण 1,500चं असं ठेवलेलं आहे। पण सहभागी सर्वच गटांना आपण बक्षीस देणार आहोत। तशी सोसायटीने यावेळी पणाला गड बनवलाय आणि आमच्या किल्ला बघायला रवींद्र सावंत सर आलेले, त्यांनी आमचा किल्ला बघितला आणि खूप आम्हाला पारितोषिक दिलं। आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो, ह्या वर्षी आम्ही रायगड किल्ला बनवलाय आणि आमच्या किल्ल्याला भेट द्यायला रवींद्र सावंत जी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला पारितोषिक दिले, आम्हाला प्रोत्साहन दिला, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार।